दोडामार्ग तालुक्यामध्ये आडाळी MIDC मध्ये खनिज सदृश मातीची चोरी झाली आणि जर आमचे काल शिंदे सेनेचे तालुका प्रमुख त्या ठिकाणी पोहोचले आणि मी त्यांच्याकडनं माहिती घेतली, ते 7 ते 8 एकरमध्ये हे उत्खनन झालेलं आहे आणि हे काही एका दिवसाचं उत्खनन नाही. इथं जवळपास 1-1.25 महिना काम केलं गेलं असं त्यांच्याकडनं मला माहिती मिळाली. तर मला असं वाटतं की यामागे दोडामाचे तहसीलदार आणि दोडामाचे PI हे जबाबदार आहेत. यांच्या संमतीशिवाय हे उत्खनन होऊ शकत नाही. त्यामुळे दोडामार्ग तहसीलदाराची आणि दोडामार्ग PIची यांची नार्को टेस्ट करा आणि गरज आहे. एक साधा जर डंपर गेला, लोक घरासाठी एक डंपर रेती काढतात, त्यांना 1.5 लाख रुपये दंड ठोठावला जातो. ती लोकांसाठी असते रेती किंवा कुठल्या तरी विकास कामासाठी असते. पण ही जी माती आहे ही कुठे जाते, काय जाते, याला तहसीलदार पकडत नाही. फ्लॅटमध्ये चोऱ्या होतात, आम्ही समजू शकतो. कोणतरी चोर आला चंदगडवरनं आणि काहीतरी एक फ्लॅट फोडला आणि काहीतरी घेऊन गेला. पण 6.25 महिने 1.5 महिने काम चालू असून तर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन म्हणजे तहसीलदार आणि PI यांना जर कळत नसेल तर त्यांनी दोघांनी राजीनामे द्यावेत. म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला की या दोघांची नार्को टेस्ट करा. हे चोरी होण्यास हेच कारणीभूत आहेत आणि ह्यांच्या सहमतीशिवाय ही चोरी झालेली नाही. MIDC ने तिथं प्लॉटिंग केलेलं आहे, बरोबर ना. काही लोकांनी प्लॉट घेतलेले आहेत, काही लोकांनी कोणतरी प्लॉट डेव्हलपमेंट करू शकतो. MIDCचे अधिकारी रोज येत नाहीत, पण पोलीस प्रशासन असते ते सतर्क असावं लागतं किंवा महसूल प्रशासन. एखाद्या गावात उत्खनन होतं, त्या गावात पोलीस पाटील असतात. पोलीस पाटील गावात काय होतं याची PIला माहिती देत असतो. आज गावात हे घडू शकतं, ते हे घडणार आहे किंवा हे घडतं आहे. त्यांनी तरी माहिती दिली पाहिजे होती ना. तलाठी असतो गावात, MIDC अधिकारी गावात नसतात, तलाठी गावात असतो, ग्रामसेवक असतात गावात, ही सरकारी मंडळी असतात ना, त्यांना तरी कळणार ना. म्हणून माझा ठाम आरोप आहे की या दोघांची नार्को टेस्ट करा. सगळेजण मिळतील, ज्यांच्यानी खनिज सदृश माती नेईल ते सगळे यांच्या परिचयाचे असतील आणि ह्यांची ही टोळी आहे तहसीलदाराची आणि PIची. ही टोळी मिळून काम केलेलं आहे. असं मला आता जेव्हा मी माहिती घेतली, महिनाभर प्रकार चालू होता. आता आमचे काल तिथं तालुका प्रमुख गेले होते, त्यांच्याकडे मला माहिती मिळाली. त्यांनी गावात चौकशी केली. गावातले जे ग्रामस्थ असतात, गरीब ग्रामस्थ ज्यांना याच्यातलं ज्ञान नाही, त्या लोकांकडे कधीपासून बाई मस्ती चालू आहे. नाही, 1.5 महिना झालो असा विषय आहे. त्यामुळे मला कळलं. एक महिन्याभरात साहेब, जर तुम्ही जाऊन बघितले 8 एकर जागा उत्खनन केली, तुम्ही चांगले पत्रकार आहात, अभ्यासू आहात. 8 एकर जागा खोदायला आणि ती माती चाळायला वेळाला 1-1.25 महिना लागू शकतो. भले 20 दिवस लागले, 15 दिवस पकडा, पण झाली चोरी ना. कुठे गेली ती पोलिसांना माहिती आहे, म्हणून सांगतो त्याची नार्को टेस्ट करा. PIची दोडामार्ग तुम्हाला लगेच कळेल कुठे गेली ती. दोडामार्ग शिवसेनेने काल पाहणी केली तिथे जाऊन. आतापर्यंत तलाठी किंवा तहसीलदारने जाऊन त्या याची पंचनामा केला काय? मला वाटतं काहीच केलं नाही. हेच तर दुःख आहे. म्हणून सांगतो यांच्या संगनमतानेच झालेलं आहे. याला तहसीलदार आणि PI यांची संमती घेतल्याशिवाय ही चोरी होऊच शकत नाही. पण तुम्ही ही बाब तहसीलदार याच्यात सहभागी आहात म्हणजे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मागणी करणार? जिल्हाधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती मागितली आहे. ती येणाऱ्या काही दिवसात कळेल. पण MIDC अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तेव्हा असं कळलं, असं कोणत्याही प्रकारची आम्ही परमिशन दिलेली नाही. तिथल्या लोकांना वगैरे याची काहीच कल्पना नव्हती. असल्या तरी घाबरून कोण बोलत नाहीत. गुंड लोक असतात, मारतील. पिक्चर बघता ना तुम्ही. आपल्या माध्यमातून आंदोलन होईल का? निश्चितपणे जर हे चोर पकडले गेले नाही तर निश्चितपणे आंदोलन करू. धारापला जे रेल्वे स्टेशन आहे ना, तिथं माती मोठ्या प्रमाणात. धारापचं मला माहिती नाही. ते मला काही माहिती नाही. मला इकडचं आता जे कळलं
इकडचा मी जिल्हा प्रमुख. नाही नाही, त्यांच्या बोलण्याचा उद्देश असा आहे की इथली माती म्हणजे रेल्वे नाही, मला माहिती नाही. रेल्वे मार्गे गेली माहिती- का? मला काही असं- माहिती नाही. Connection- मी तेच सांगतो, तुम्ही पीआयची नार्को टेस्ट करा, त्याला विचारा, कळेल. त्याला सगळं माहिती आहे पीआयला. जर एवढी मोठी माती काढलेली जर पीआय पकडू शकत नाही, कोण चोर आरोपी आणू शकत नाही, तर त्यांनी राजीनामा द्यावा पीआयनी आणि तहसीलदारने. पण ह्या घटनेबद्दल तुम्ही फक्त पेपरमधून आरोप करता, मी- याची पोलिसांकडे तुम्ही रितसर तक्रार तुम्हाला केलेली आहे काय? मी तुम्हाला दाखवतो व्हॉट्सअप. याची माझी उदय सामंतांबरोबर व्हॉट्सअपवर पण चर्चा झाली. तुम्हाला दाखवतो 2 दिवसापूर्वीचं व्हॉट्सअपमध्ये. मी मुंबईला होतो म्हणून मला इथं येता आलं नाही नाही साहेब, तुम्ही मंत्री महोदयांबरोबर चर्चा केला, सगळं बरोबर हो. आहे. पोलिसात ही तक्रार केली पाहिजे, कोणतरी पुढे येऊ महसूलकडे ही तक्रार केली पाहिजे. हो, कोणीतरी. तक्रार झाली ना आता. मग त्याचा पंचनामा कसा झाला नाही मग? मग आता जर पोलिसांना जर पत्रकारांनी दाखवण्याचा प्रयत्न केला तर पोलीस पंचनामे स्वतः बनवून सुद्धा करू शकतात ना, पण ते करणार नाही कारण त्यांचाच हात आहे त्याच्यात. तेच मी सांगतो त्यांची नार्को टेस्ट करा म्हणून. विकास होतोय आपल्या सावंतवाडीत. हम्म. तुमचं काय मार्गदर्शन वगैरे त्या याच्यात विकासात तुमचं काय हातभार असणार आहे? सूचना काय आहेत का? काय होतो विकास? काय विकास नवीन काय होतो? डेव्हलपमेंट काय होतं मला माहिती नाही काय होतं. काय अलर्ट जो विकास होतोय ते नगरपालिकेसमोर काय आपल्यासमोर काय ठेवलं नाही नाही, मी का? विचारतो काय होतो तोच विचारतो. काय काय विकास दोन होतो? गोष्टी आहे नगराध्यक्षांनी काल पत्रकार परिषदेत आता बोल, हा. नगराध्यक्षांनी काल पत्रकार परिषद घेऊन मोदी तलावचा कायापालट करण्याचं, म्हणजे जुनं स्ट्रक्चर आहे ते तसंच ठेवून एक त्याला चांगला लुक द्यायचा. कलर काढणार ऐतिहासिक लोक ते तुम्हाला माहित आहे काय? कलर काढणार की आणि काय करणार? ऑइलपेंटचा कलर काढणार का नगराध्यक्ष? नाही, तुम्ही काय नगरसेवक म्हणजे आहात. काय बदलणार? ऐका हो, तुम्ही नगरसेवक आहात. घाट- नगरपालिकेच्या मीटिंग मध्ये असा विषय आला का? असा कुठच्या आराखड्याला मी मंजुरी तुम्हाला दिली एक का? सांगतो. मी सकाळी प्रेसच्या माध्यमातून वाचलो. मी काल मुंबईत होतो आणि प्रेस वाचून नगराध्यक्ष मला हसू आलं. तुम्ही काय बोलताय? कोणाला फसवताय? तुम्ही जो आराखडा दाखवताय पत्रकारांना, तो आराखडा मंजूर आहे का? आधी पहिल्यांदा मंजूर करा, प्रशासकीय मान्यता घ्या आणि नंतर प्रेस घ्या. बोलण्याचा उद्देश कळला माझा. पहिली प्रशासकीय मान्यता घ्या, आराखडा तयार करा. तो आम्ही सदस्य आहोत नगरपालिकेचे, बरं, आमच्या समोर ठेवा, आमच्या सूचना घ्या, आराखडा तयार बनवा, त्याला प्रशासकीय मान्यता घ्या, नंतर तुम्ही तो जनतेसमोर ठेवा. स्वतःच मीटिंगला जायचं, कोणाला काय माहिती नाही, आणि प्रेस घ्यायची. कोण होते बरोबर नगरसेवक? तुमचे आमदार होते ना आणि पालकमंत्री दोन दोन मिनिट, मी पक्ष कालच्या प्रेस बद्दल बोलतो. साहेब ऐका हो. मीटिंगला म्हटलं मी प्रेसला बोललो. जर तुम्ही मुंबईला मीटिंग करून आलात, तुम्ही नगरसेवकांना बोलवलं का? त्यांच्याशी चर्चा केली का? मी मीटिंगला झालं, असं असं ठरलं, असं असं आमचं ठरलं. कल्पना द्या, आम्ही कोणच नाही होत नगरपालिकेचे. आणि पहिली गोष्ट, हे होऊ शकत नाही. तलावावर केस आहे, मल्टी स्पेशालिटी झाला 10 वर्ष, मल्टी स्पेशालिटी होत नाही. कशामुळे होत नाही? तोच विषय इथे येणार आहे. त्यांचे अंतर्गत फॅमिलीचे कोर्टात केसेस आहेत, तोच विषय तलावात येणार आहे. उद्या ह्यांनी जरी मान्यता दिली तर ते अडवणार आहेत. त्याच्यामुळे ज्या गोष्टी होणाऱ्या नाही आहेत त्या होणारच नाही. आणि दुसरी गोष्ट, मला असं पेपरमधून वाचायला मिळालं की ते कॉन्क्रिटीकरण होऊ नये म्हणून आपण विरोध केला होता. आता तुम्ही 3 मुजेसमोर भिंत बांधतायत, ती कसली बांधतायत? आता चालू आहे का? तुम्ही जाऊन आत्ता जाऊन बघा ते काय बांधतायत, काय आहे ते कॉन्क्रीटचेच बांधतायत ना. काल मी वाचलं, बोला 4-5 पेपरमध्ये वाचलं मी सकाळी की कॉन्क्रीटला विरोध होता म्हणून करू. मग आता कसले बांधतात? मग आता काय विरोध केला नाही? तुम्ही जनतेला फसवू नका. पहिला आराखडा तयार करा, त्याला प्रशासकीय मान्यता घ्या आणि त्याच्यानंतर बोला. जोपर्यंत कुठच्याही गोष्टीची प्रशासकीय मान्यता होत नाही तोपर्यंत काही खरं नसतं. आलं लक्षात? मी विमानतळ बांधणार सावंतवाडीत, देऊ सांगू का? नळे डोंगरावर मी विमानतळ बांधणार. मला बोलायला काय? पण त्याला काही अटी शर्ती काहीतरी आहेत ना. उगाच लोकांना फसवण्याचं काम करू नका. मी जास्त काही बोलत नाही. तुम्ही समजलं विचार काफी होत आहे.